तर फायनली भावांनो आपल्या बाईकवरती मॉडिफिकेशन झालेलं आहे. हे बघू शकता भावांनो, आपण 2 प्रकारचे मॉडिफिकेशन केलेले. एक आहे मॉन्स्टर आणि आपण लाईटला पेपर मारलेला आहे. हे बघू शकता, एकच नंबर लुक येतोय भावांनो. तर हे आपण केलं आहे चांदोरीमध्ये साई रेडियम मार्टला. तर वेलकम मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी दीप DC ब्लॉग. तर भावांनो आपली सुट्टी झाली हे बघू शकता. आता मी निघालो आहे घरी. तर भावांनो आपले इथं छोटे सबस्क्रायबर भेटले, हे बघू शकता तुम्ही. तर भावांनी सबस्क्राईब केलं आहे, तुम्ही पण करा, लाईक आणि सबस्क्राईब करा. सो भावांनी आपली ब्लू ब्युटी हे बघू शकता. आता आपण निघतोय घरी. इथं म्हसोबा महाराजांचं ठाण आहे. जय म्हसोबा महाराज. चला निघूया आता. तर भाऊ नाही आपले सबस्क्रायबर. चला आता निघूया आपण. तर भावांनो आपण घरी न जाता आपण निघालोय आपल्या गावाकडे ग्रामपंचायतीमध्ये. शुक्र आज पाऊस नाहीये भावांनो, नाहीतर जायला भेटलं नसतं. आतापर्यंत पाऊस येऊन पडला असता. तर हा आला चितेगाव फाटा. आता आपल्याला इथून राईट टर्न घ्यायचा आहे, कारण आपल्याला जायचं आहे चितेगावला. ग्रामपंचायतीमध्ये काम आहे त्यामुळं. मॅडम असल्या पाहिजेत ग्रामपंचायतीमध्ये, तरच आपलं काम होऊ शकतं, नाहीतर नाही भावांना. हे कुठं चालले? अरे यार, खारुताई होते वाटतं. तर आपण व्ह्यू बघू शकतो तुम्ही, एकच नंबर. आपण गावात पोहोचलो. गावाच्या अजून ह्या स्टॉक आला. वैभव काय रे? हा ड्युटीवरून आलोय. ग्रामपंचायतीमध्ये थोडंसं काम आहे त्यामुळे चाललंय तिकडे. काय चाललं बाकी? हां कुठं डावरा होता? हां हां
बरं हां ते आलं आपलं गाव. ओ बापरे किती भयानक गर्दी भावानं. राशन सुटलेलं आहे वाटतं त्यामुळे गर्दी खतरनाक गर्दी भावानं खतरनाक. ही आपली ग्रामपंचायत. तर भावानं आपलं काम झालेलं नाही आहे. मॅडम बोलले की तू उद्या सकाळीच ये 11:30 वाजता. कवित आणली आपण हो सांडू बाबा आपल्या गावाकडे. तर भावांनो खरं सांगायचं म्हटलं आपण का बरं चांदोरी आलो. आपल्याला काढायचे पैसे. गर्दी दिसत राहावी इथं पण. सॉरी गावाला जागा द्यायचं आता माझं काय फरकले होतं. अरे भाई 60 फक्त 60 राहिले. जाऊ काही विषय नाही. आहेत बरं का. पहिले ठेवून देऊ पैसे. पैसे तर काढले. आता राहिलं एक छोटंसं काम. आपल्याला बाईकमध्ये एक मॉडिफिकेशन करायचं आहे. बघूया आपण. त्यांचं शॉप चालू आहे त्यांना. चालू असायला पाहिजे तर भावांना शॉप.
हो आहेत बरं का, चालू आहे. बरं झालं चालू आहे बघ. साई रेडियम आर्ट इथंच काम आहे आपल्याला भाऊ. गाडी फिरून घेऊ नाही का. दादा रेडियम मारायचं. हां पण मोबाईल टिकतो का एवढे टाइम बॅटरी? हा टिकतो ना. आता हे काय चालू आहे तुमचं लाईव्ह? हे व्हिडिओ चालू आहे. मोटो ब्लॉगिंग करतो मी. गाडीवरती व्हिडिओ काढायचे आणि यूट्यूबला टाकायचे. अच्छा, काय नाव तुमचं? माझं नाव दीपक आहे, दीपक चारसकर. मी चितेगावचं आहे. चितेगावचे का? जवळचं. इंस्टाग्राम आणि यूट्यूबला हां रील बनवतो. हां हां तसंच काय हिशोब तुला जसं समजा. ID मिस्टर दीप DC ब्लॉग. मिस्टर दीप DC ब्लॉग ठीक आहे. गाडीवरती ID. याच्यावरती काय नाही, मॉडिफिकेशन करायचं आहे बाईकवरती. एक छोटंसं काहीतरी टाकायचं आहे बाईकवरती, त्याच्याबद्दलच. किती पैसे आहेत? नाही अजून तर अर्निंग चालू नाही आहे. मग सागर बा काय चालू? तेच पाहत होतो पाहून म्हटलं आता कॅमेराला जरा दिसतो मला. प्रोटेक्टिव्ह ग्लास. हां ओके. इंस्टाग्राम आणि यूट्यूबला आहे. आता जास्त काही नाही बनवते मी, पण मग जसं वेळ भेटेल तसं टाकतो. बनवलेलं काय ह्याच्यात नाही बनवलेलं, थोडंफार आहे. सो फायनली आपण मॉडिफिकेशन केलेलं आहे. हे बघू शकता भावांनी कशा प्रकारे लुक येतो बाईकचा. तर आपण मॉन्स्टर ID टाकलेली आणि हे बघू शकता भावांनी इथं पण आपण ID टाकलेली. हे सर्व आपल्याला झालं आहे 100 रुपयामध्ये. तर चला निघूया. अरे आपल्याला काहीतरी सांगितलेलं आहे पहिले ते बघू. जाते मला. आता आपण डायरेक्ट निघतोय घरी. भावांना आपल्याला एकदम स्वस्तामध्ये सर्व मॉडिफिकेशन भेटलेलं आहे, त्यामुळे काहीच विषय नाही. आता डायरेक्ट घरी निघतोय आपण.
अंधार पण पडत चाललाय. चला आता खेच तुम्ही बाईकला, कारण अंधार खूप पडत चाललाय. व्ह्यू दिसणार नाही, व्हिडिओ प्रॉपर येणार नाही, कारण मोबाईल मध्ये मी शूट करतोय. गोप्रो असता तर काही विषय नसता. जाऊ द्या, गाजर जाऊ द्या. ओ नाईस, काय कार आहे बाबा, खतरनाक, छान बर का, मस्त आहे भाई. अरे यार, हॉटेल पण बंद आहे राहू इथंच. आपण चाललोय आपल्या घरच्या रस्त्याने. या बघा, असा रस्ता आहे, पण मग घरापर्यंत नाही बरं का. तिथून 100-1 मीटर आपल्याला असं जावं लागतं पायी पायी, कारण शेड मध्ये तिथं बाईक लावून, शेडमध्ये बाईक लावायची आणि 100 मीटर पायी जायचं. कारण घरापर्यंत या पावसामुळे ना रस्ता खूपच खराब झालेला आहे. शेट उद्या परत आपल्याला चक्कर आहे गावात, कारण आपलं काम तर काही झालेलं नाही. ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला जे डॉक्युमेंट लागत होतं ते आता काही झालेलं नाही. मॅडम म्हणे उद्या सकाळीच या तुम्ही, आता नाही होणार, माझ्या सुट्टीचा टाईम झाला आहे. अरे यार, त्यामुळे आपल्याला आहे ना उद्या आता 11 वाजेच्या नंतर जावं लागणार आहे. तोपर्यंत झाले तर बरं. आजोबांचं चारा कापायचं काम चालू आहे.